त्याच्यावरती 2 शंका प्रयोजनावरती केल्या. प्रयोजनावरती 2 शंका आहे. प्रयोजन काय आहे वेदांताचं? याच्यावरती शंका केल्या 2. कोणत्या शंका आहे? काल झालं ना आपलं. आत्मा हा आनंद स्वरूपच आहे. आत्म्याच्या ठिकाणी परमानंद स्वरूप हे प्राप्तच आहे. आणि त्या प्राप्ताची प्राप्ती कशी? आणि त्याच्या ठिकाणी दुःख हे नित्य निवृत्त आहे. आणि त्या नित्य निवृत्त दुःखाची पुन्हा निवृत्ती कशी? पहिली शंका. दुसरी, मोक्ष स्वरूपामध्ये मोक्ष स्वरूपामध्ये आनंदाची प्राप्ती, दुःखाची निवृत्ती. आनंदाची प्राप्ती भावरूप, दुःखाची निवृत्ती अभावरूप. 2 धर्म एका ठिकाणी राहत नाही. प्रकाश आहे तिथे अंधार नाही, अंधार आहे तिथे. एक पोरगा म्हणायला लागला मी 5ही झालो आणि काय झालं? एक 5 तरी मान नाही तर काय म्हणून. एखादा माणूस मला मेलो आहे पण जिवंत आहे. जिवंत तरी म्हण नाही तर मेला तरी म्हण. भावरूप मोक्ष संभवू शकत नाही. दुसरी शंका. त्याचं उत्तर कसं दिलं? जे अज्ञान आणि अज्ञानकार्य जगत आहे, जे जगत आहे त्याचं आणि ते जगत ब्रह्मावर अध्यस्त आहे. आणि अध्यस्त पदार्थाची निवृत्ती ही अधिष्ठान ब्रह्मरूपच असते. बरोबर आहे. कारण जे दुःख आहे ते अध्यस्त आहे. अध्यस्त पदार्थाची निवृत्ती अधिष्ठान रूप असते. म्हणून आमचा मोक्ष भावाभावरूप नसून केवळ भावरूप आहे. दुसरी शंका. अध्यास्त म्हणजे काय? आता दुसऱ्या तरंगामध्ये भरपूर वर्णन आहे. अशा रीतीने पहिला तरंग काय झाला? संपला. अधिकारी विषय पुढे प्रयोजन पुढे. आता अधिकाऱ्यावर शंका आपली काय गेली होती. काय करे पूर्वपक्षकार म्हणतोय बा तुमचा अधिकारी संभवत नाही. त्यांना विचारलं म्हणलं अधिकारी का संभवत नाही? त्याला मोक्षाची इच्छाच नाही, मग साधनामध्ये प्रवृत्ती नाही. दुसऱ्या तरंगामधल्या अधिकाराच्या प्रयोजनावर कारणसह वर्तमान निवृत्ती आणि ब्रह्मप्राप्ती याला मोक्ष म्हणतात. तेव्हा कारणसह वर्तमान जगन निवृत्तीची कोणालाही इच्छा नाही. मग एक 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 मुद्दा घ्यायचा आणि त्याचं वर्णन करायचं. कारणसह वर्तमान जगन निवृत्तीची इच्छा का नाही? प्रत्येक माणसाला दुःख निवृत्तीची काय इच्छा आहे. त्या दुःखाचे 3 प्रकार. आध्यात्मिक दुःख कोणतं? रोज काय लागते? भूक लागते. अंतिम दुपारी 3 वाजता येते. 10 वाजता काय लागली? मधुकरी किती वाजता आली? मग ओळा पाठ करतो बघा. अरे ओळा पाठ करतो. भुकेचं काय आहे? दुःख आहे. कडाक्याची थंडी पडते आणि ते इंद्राणीमध्ये जावं. इंद्राणीत काय करा? एखादा म्हातारा वर्ष इंद्राणीमध्ये स्नान करायला गेला तर जिवंतच निघत नाही. पण मसनातच न्यावं लागेल. कडाक्याची थंडी आहे ना. अरे का सुधा तुषार चोर व्याघ्र काय करे. रात्रीच्या प्रहरी कोणाची भीती असते? चोर म्हणा, साप म्हणा, व्याघ्र म्हणायची. आणि आधी पाऊस येणं, पूर येणं, तुमचे काय हे भूकंप होणे याला दैविक दुःख म्हणतात. दुःख तुमचं ते भूकंप झाला ना
बराबर घरा पडत असतात. किती माणसं मिळले सांगता येईल. सुनामी, समुद्रात मर्यादा सोडून इकडे आला म्हणजे काठावरची गाडी संपून जाते. याला कोणतं दुःख म्हणायचं? अधिदैविक. 3 प्रकारचं दुःख आहे आणि 3 उपायाने ते नाहीसे होते. 3 उपाय कोणते? जेवण केलं तर भुकेचं दुःख काय होतं? तहान लागली आहे, पाणी प्यायला तर, एखादा रोग झालेला आहे, औषध घेतली तर निवृत्ती झाली. आध्यात्मिक दुःखाची काय आहे बघ, काय साधनाच्या द्वारा आपण त्याची निवृत्ती करतो. आदिभौतिक दुःख आहे, चोर व्याघ्र वगैरे आहे, आपण काय उघडी दारा टाकतो का? रात्रीच्या पर्यंत उघडी ठेवतो का? असं म्हणतात शनी शक्ती पोरगा दाराला कुलूपच लावत नाही असं सांगतात. एखाद्या माणसाने चोरी जर केली त्याचे डोळेच जातात, असं तिथलं दैवत आहे. तेव्हा आपण चोराच्या भीतीने, खेड्यातले लोक तरी बरं आहे, शहरामध्ये 2-2 दारं असते. किती पुन्हा तिथे म्हणजे लावलेला असतो, मोबाईल लावलेला असतो, त्याच्यात CCTV त्याच्यात बरोबर दिसतं त्याच्यात. आणि मंत्र तंत्र यज्ञ वगैरे आपण जर केले तर अति पाऊस पडणे, पाऊस न पडणे वगैरे आधी करून आदिदैविक दुःख आहे त्याच्यात निवृत्ती होते. 3 दुःखाची 3 प्रकाराने काय होते? म्हणून कोणालाही दुःख निवृत्तीची काय नाही, इच्छा नाही, असं आहे. मग आपल्याला पुढे खंडन करायचं आहे. पुढे ब्रह्मप्राप्ती. ब्रह्मप्राप्तीची काही इच्छा नाही, ज्याला माहितीच नाही ब्रह्म, त्याच्याबद्दल काय अगोदर ज्ञान असावं, परोक्ष ज्ञान असावं. दर क्रिया होत असते. परोक्ष ज्ञान नसेल, आळंदीच माहिती नाही, तो कशाला येते? एखाद्याला विचारलं का रे म्हटलं, तू आळंदीला काही भांडे बिंडे आणले नाही, काही नाही, काही नाही. तर म्हटलं कीर्तन करायच्या मुखातून कीर्तन ऐकलं का आळंदी नावाची आळंदी आहे, तिथं वारकरी शिक्षण संस्था आहे, राहण्याची व्यवस्था होते, जेवण खाण्याची व्यवस्था होते, झोपा काढण्याची व्यवस्था बरं आहे की. आळंदीला विद्यार्थी नसतात ते का झोपा काढले जातात? मग कशाकडे पाहिजे बरं का? प्रत्येकजण म्हणून दुसऱ्याच्या मुखातून ऐकल्यानंतर माणसाला इच्छा होते. तसं ब्रह्माचं वर्णन दुसऱ्याकडून शास्त्राकडून आपण ऐकलं तर आपल्याला ब्रह्मप्राप्तीची काय होते? इच्छा होते. एक प्रश्न. दुसरा प्रश्न, ज्याला ब्रह्मज्ञानाचा आहे, मुक्त अवस्था आहे याची, पूर्वपक्षाचं मत घ्यायचं आपलं. म्हणून ज्याला ब्रह्म माहितीच नाही त्याला इच्छा होत नाही. ज्याला माहिती आहे तो काय झालेला आहे, 4 वर्ष झाल्यावर पुन्हा बसतो परीक्षेत. अशा रीतीने ब्रह्मप्राप्तीची काय नाही, इच्छा नाही. दुःख निवृत्तीची काय नाही, लौकिक उपायाने दुःख निवृत्त होऊ शकत नाही. असं हे 3 प्रकारचं दुःख आहे. आणि पुन्हा ब्रह्मप्राप्तीची काय नाही, इच्छा नाही. मग कशाची इच्छा आहे? विषय सुखाची आणि विषय सुखाची इच्छा आहे, पण ब्रह्मसुखामध्ये काय नाही, विषय सुख.
म्हणून ब्रह्मप्राप्तीची काही नाही. ब्रह्मप्राप्तीची इच्छा नाही म्हणून साधनामध्ये काही नाही, प्रवृत्ती नाही. मग तुमचा ग्रंथ काय आहे? मग विकण्याकरता दुकान लावलं, पण दुकानदारामध्ये काही नाही, गिराईकच नाही, दुकान फुकट लागलं. एका माणसाने आपल्या एका ठिकाणी दवाखाना टाकला होता बा, शहरातल्या माणसाने. खेड्यातली माणसं तंदुरुस्त असतात, शुद्ध हवा असते, पाणी असते. त्या लोकांना असं वाटायचं हा मनुष्य मला रोगी आहे आणि औषधाकरता बाटल्या बिटल्या आणल्या असायच्या. तो मनुष्य आपला असा होता. मग त्याला लोक विचारायचे, म्हटलं का तुम्ही केव्हापासून आजारी आहे? आणि तो दवाखाना कसा टाकला होता. मग विचारणारे माणसं म्हणायचे तूच कोण आहे? रोगी आहे. कोणीतरी गिराईक असावं लागतं. गिराईक नसेल तर व्यापार कसा जातो? फुकट जातो. इच्छाच नाही. म्हणून साधना करण्याची काय नाही. आता तुम्ही हे विचारता ग्रंथात शिकण्याची इच्छा आहे म्हणून आणता. शाळेतले पोरं विचारता ग्रंथात विकत. त्याला विचारलं म्हटलं घेऊन जा की विचारता का? ते म्हटलं बोललं फार होते असलाच म्हटलं विकून टाकलं. साधनाला अनुसरून साधनाची इच्छा होत असते. जेवण्याची इच्छा का होते आपल्याला? भोग निवृत्ती करता. म्हणून साधना करण्याची इच्छाच नाही. मग याचा अधिकारी नाही. असा पूर्वपक्ष. बरं का? पूर्वपक्ष लक्षात ठेवायचं आपलं. बाहेर लक्षात आहे. 3 प्रकारचं कारणचं वर्तमान जगन्निवृत्तीची कोणालाही इच्छा नाही. त्रिविध दुःख निवृत्तीची काय आहे? 3 प्रकारचं काय आहे? दुःख. पहिलं दुःख कोणतं? दुसरं तिसरं 3 प्रकारचं दुःख आहे ना. 3 उपायाने काय होतं? निवृत्त होतं. म्हणून दुःख निवृत्तीची काय नाही. आता काय राहिलं मग? ब्रह्मप्राप्ती. ब्रह्मप्राप्तीची इच्छा काय नाही, माहितीच नाही, काय नाही. ब्रह्म आहे असं परोक्ष काही नाही. साधन बरं ज्याला माहिती आहे काय आहे? एखादा 4 वर्ष शिकून गेला, पुन्हा तो पहिल्या वर्षाला नाव टाकतो का? कारण त्याला 4 वर्ष झाल्यानंतर त्याच्या दृष्टीने कीर्तनाची इच्छा आहे. कशाची? मग काय विचारसागरात बसण्याची इच्छा आहे. मग साधनामध्ये प्रवृत्ती नाही. मग साधना तो करीत नाही. मग ग्रंथ ठेवून काय उपयोगाचं? मग तुमचा ग्रंथ काय आहे? निष्फळ आहे. वाचणारच नाही त्याचा, काय नाही. मग काय उपयोग त्याचा? अशा रीतीने अधिकारी संभवू शकत नाही. मग तुमचा ग्रंथ काय आहे? निष्फळ आहे. असं आहे. वाचा. दुसरे असे की सर्व पुरुषांना विषय सुखाची इच्छा आहे. कोणास पुत्र, कोणास धन, कोणास स्त्री, कोणास ऐश्वर्य, कोणास प्रतिष्ठा, कोणास कीर्ती इत्यादी विषयांची इच्छा असते व त्या विषय प्राप्तीकरिता हा जन्म कष्ट शोषित असतात. दृष्टांत आहे. संसारामध्ये कशी कशी कोणाची इच्छा असते त्याचं वर्णन आहे. नाही का? कोणाला धनाची इच्छा, कोणाला मानाची इच्छा, कोणाला निवडणुकीमध्ये निवडून येण्याची इच्छा, कोणाला कशाची इच्छा होईल काही सांगता येत नाही. तेव्हा इच्छेचे अनेक प्रकार आहेत.
याच्याबद्दल आहे. त्याप्रमाणे दुःख निवृत्तीची सुद्धा काय आहे? इच्छा. आणि 3 प्रकारच्या याने दुःखाची काय होते? निवृत्ती होते. सुद्धा दुःखाची निवृत्ती कशाने होते? अन्नाने होते. रोगा वगैरेची बरं. चोर व्याघ्र आणि पुढे आणखी यज्ञ वगैरे केले तर दैविक आध्यात्मिक अधिभौतिकाने आधी दुःख काय होते? निवृत्त होते. एक भाग झाला. आणि ब्रह्मप्राप्ती माहितीच नाही म्हणून ब्रह्मप्राप्तीची काय नाही? इच्छा नाही. ज्याला माहिती आहे त्यालाही काय नाही? इच्छा नाही. मग कशाची इच्छा आहे? विषय सुखाची. विषय सुख ब्रह्मामध्ये नाही म्हणून ब्रह्माची काय नाही? इच्छा नाही. इच्छाच नाही म्हणून साधनामध्ये काय नाही? तत्पर नाही. तुमचा ग्रंथ काय आहे? हो. मग करताच नाही. नाही का अधिकारीच नाही. अधिकाराचा असं आता क्रमाक्रमाने आपल्यालाही काय करायचे? हे पहा, आध्यात्मिक दुःख आहे ना, रोगाधिकाचं वगैरे खाण्यापिण्याचं, पण लयरूप निवृत्ती होती. कोणती? ते स्वामी महाराज गोष्ट सांगायची. मग पक्वान असायचं सप्ताहामध्ये. 1 लाडू वाढायच्या ऐवजी 5 लाडू वाढायचे. किती? बरं का? आधीच येतो पोटभरी. बरं. जेवणार आहे सुद्धा भाताकडे चपातीकडे हातच लावायचा नाही. आला लाडू की भरपूर लाडू वाढायचे पहिल्या जेवणामध्ये. आणि पुढे रात्री काय असायचं? कीर्तन असायचं. मग ते जाऊन बघायचे पोरं झोपले का म्हणून. एक पोरगा तो म्हणायला लागला, म्हणलं बाबा काय झोप येत नाही. अरे का बरं झोप येत नाही? तो म्हणलं सपाटून भूक लागली आहे. अरे 5 लाडू खाल्ले. किती खाल्ले? मग पुन्हा आता इच्छा का करतो? 5 लाडू खाल्ले त्यावेळेला भुकेची काय झाली? निवृत्ती. मग आता पुन्हा खाण्याची इच्छा करतो. मग कोणती निवृत्ती झाली? भुकेची. लयरूप. कायमची झाली का? म्हणून दुःख निवृत्त होते. पण ती लयरूप निवृत्ती. कोणती? कोणीतरी ग्रस्त आपला त्याला पळसा झालेला होता. तो डॉक्टरकडे जायचा. पुन्हा 15 दिवसांनी, पुन्हा 15 दिवसांनी. शेवटी तो रोगी म्हणायला लागला, डॉक्टर साहेब असं औषध द्या. हे म्हणलं सारखं 15 दिवस गेले की पुन्हा या, 15 दिवस गेले की पुन्हा या. असं औषध द्या की पुन्हा येण्याची काय पडू नये, गरजच पडू नये. मग डॉक्टरांनी सांगितलं, म्हणलं असं नाही. नाही म्हणलं, तुम्ही डॉक्टर आहे, 2-3 हात तुमच्या पदवी आहे की सांगा की औषध. मग तो डॉक्टरही म्हणायला लागला, तुम्हाला पडसा येऊ नये असं वाटते का? नाकच कापून टाका. पडसा येण्याचं काय नाही, काम नाही. तेव्हा लौकिक साधनाने निवृत्ती होते, पण ती लयरूप होते. आणि जीवाला कोणती अपेक्षा नाही? आत्यंतिक निवृत्ती करण्याची बरं का कोणत्याच साधनामध्ये शक्ती नाही बरं का. मग ती म्हणून लयरूप निवृत्ती होते. जीवाला आत्यंतिक निवृत्तीची काय आहे? इच्छा. म्हणजे जगन निवृत्तीची काय आहे? इच्छा आहे. एक वेळ विना ब्रह्मज्ञान झाल्याशिवाय दुःखाची आत्यंतिक निवृत्ती संभवू शकत नाही. दुसरा प्रश्न बदला आहे.
या सर्व विषयांचा परित्याग करून जे कोणी तपादिकांचे ठायी प्रवृत्त होऊन फार कष्ट सहन करीतात असे आपण पाहतो, तेही परलोकातील विषय सुखाच्या इच्छेकरिताच प्रवृत्त असतात. बरं ते काय ऐकायलाच नाही. बरोबर मोठ्यानं. बरं या सर्व विषयांचा परित्याग करून जे कोणी तपादिकांचे ठायी प्रवृत्त होऊन फार कष्ट सहन करतात असे आपण पाहतो, तेही परलोकातील विषय सुखाच्या इच्छेकरिताच प्रवृत्त असतात. हे बघा, प्रत्येक माणसाला कशाची इच्छा आहे? सुखाची. लयरूप निवृत्तीची की आत्यंतिक निवृत्ती आत्यंतिक आहे का नाही? यावरून जगन निवृत्तीची काय आहे? इच्छा. बिना जगन निवृत्तीशिवाय तुम्हाला पुढे क्रमार्थ दुःखाची कायमची निवृत्ती होऊ शकत नाही. आहे का? कशा प्रकारे किती जरी प्रयत्न केला तरी हाताला केस फुटत असतात. नाही का लक्षात आहे? हाताच्या ठिकाणी केसाची कोणती निवृत्ती आहे? आत्यंतिक. अरे नाही का? त्याचा दृष्टांत एक वाईट आहे पण चांगला आपला हे आहे बा. एका बाईला 2 मुलं झाली बाई एका वेळेला, एक मुलगी आणि एक बरं का. दोघालाही काय नाही, मिशा. मिशी नाही, मुलीलाही नाही मुलालाही नाही, काय नाही, मिशी नाही बघा. पण आता पुढे बरं का, मुलीला मिशी फुटणार का? किती प्रयत्न केला तरी कोणती निवृत्ती आहे? मिशी. आणि मुलाला फुटल्याशिवाय आहे का नाही? माझा मिशीची मुलीला कोणती निवृत्ती आहे? आत्यंतिक निवृत्ती. किती प्रयत्न केला तरी मिशी काय होऊ शकत नाही. लाख जरी वस्त्राने काढली तरी पुन्हा मिशी फुटल्याशिवाय कोणती निवृत्ती? लयरूप निवृत्ती. निवृत्ती. तशी दुःखाची कोणती निवृत्ती? लयरूप निवृत्ती. लयरूप निवृत्ती. आणि आत्यंतिक निवृत्ती जगन निवृत्ती. विना ब्रह्मज्ञान झाल्याशिवाय दुःखाची आत्यंतिक निवृत्ती होऊ शकत वेदाचा काय सिद्धांत? सगळे दुःखीच आहेत पण ते आपण दुःख लपवून ठेवतात. नाही, कबीर महाराजाचा अभंग आहे, जो देखे सो दुखिया बाबा सुखिया कोणी नाही. नाही. सगळ्याच्या पाठीमागे दुःख लागलेलं आहे. इथून तर मुंगीपासून तो कोणापर्यंत? ब्रह्मदेव. ब्रह्मदेवापर्यंत. मुंगी मरते आणि ब्रह्मदेवही सुद्धा काय होतं? तोही पुनरावृत्तीची मापा शीक झाला. ठीक झाला. इंद्रही मरतो की. मग दुःखाची निवृत्ती आहे पण ती कोणती आहे बघ? लयरूप. लयरूप. इच्छा कशाची आहे? आत्यंतिक. आत्यंतिक. म्हणून जगन निवृत्तीची काय आहे मग? इच्छा. पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न कोणता? ब्रह्मप्राप्ती. ज्याला ब्रह्म माहितीच नाही त्याला ब्रह्माची इच्छा नाही. पण कीर्तनकाराच्या मुखातून ब्रह्माचं वर्णन केल्यानंतर त्याला ब्रह्मप्राप्तीची काय होते? ऐकायला इच्छाच होत नाही असं नव्हे, झाल्याशिवाय राहत नाही. तेव्हा कोणाच्या आळंदीचे काय येण्याची तुमची प्रारंभी काही इच्छा होती का? मग मला कोणीतरी कोणाकडून तरी कळालं, शास्त्रावरून कळालं, म्हटलं काहीतरी आपण शिक्षण ज्ञान घेतलं पाहिजे अशी इच्छा उत्पन्न होते. पण तो आई वडिलांना विचारत नाही. सुखसोयीचा त्याग केल्याशिवाय राहत नाही. आणि ते काय सुखसोयी आहे का? मग सगळ्या गैरसोयी आहे की नाही? राहण्याचे, खाणे पिण्याचे. तरी आता थोड्या सुखसोयी संस्था करून राहिली. राहण्याच्या करता काहीतरी बांधकाम चालू आहे. नाही का भूक लागते मग जेवणाच्या करता अन्नकोटाची इच्छा करीत आहे. मग इथे काही सुखसोयी आहे का?
तरीसुद्धा आळंदीला येण्याची काय करतो, म्हणजे त्याला ब्रह्माचं काय झालेलं आहे, ज्ञान. आणि तो मुक्त पुरुष आहे, तो ब्रह्मरूपच झालेला आहे. अलग लक्षात, त्याला इच्छा नाही, आलं लक्षात. तेव्हा शास्त्र वाचून गुरुच्या मुखातून ऐकल्यानंतर माणसाला ब्रह्मप्राप्तीची काय होते, वाचा. कोणीही झाले तरी या लोकच्या किंवा परलोकच्या विषय सुखाची इच्छा करतात. विषय सुख तर मोक्षात नाही, मग त्याचे ठिकाणी मुमुक्षुता कशी असेल? हे बघा, अजून आपला पूर्व पक्ष संपला नाही वाटतं. नाही. पूर्व पक्षाचा उत्तर पहा. म्हणून तुमच्या मोक्षामध्ये कोणतं सुख नाही, विषय सुख. विषय सुख नाही. आलं का? आणि त्याला कशाची इच्छा आहे, विषय सुखाची विषय सुखाची काय, इच्छा आणि मोक्षात तर विषय सुख. नाही. मग तो कशाला साधनात प्रवृत्त होईल, कारण त्याच्या इच्छेचा विषयच नाही तिथे, काय नाही. विषय सुख हा त्याच्या इच्छेचा विषय आहे, आणि तो तर त्या ठिकाणी नाही. बाह्य लोक जे असतात प्रत्येकाचे विषय ठरलेले असतात ना. त्याचा इंद्र आपल्या आळंदीला बघायला मिळतो. मग आता हे तुमची माणसं येत असतात, इथं कीर्तनाही चालत असते, आणि इथं तमाशा चालत असते, द्वैताचा विषय. मग तमाशाचं सुख कीर्तनात आहे का? बघा, कीर्तनाचं सुख कुठे नाही, तमाशात नाही. जो तमाशाच्या सुखाची इच्छा करतो तो कशाला कीर्तनात येईल? मग तो पैसे देऊन कुठे जातो? पाणी आला असला तरी जातो बघा, शेताही नसते, काही नसते. तरी ते मासेमारी बाई दिसली पाहिजे म्हणून असं उंच करून काय पाहतो. हे कोणतं सुख आहे सगळं? विषय सुख. कीर्तनाचं घालणं. मग कीर्तनामध्ये कोणतं सुख आहे? ब्रह्मसुख. ब्रह्मसुख आहे. टाळ मृदंग लावणी मृदंग सुधी टाळ शिव ब्रह्मरस. तेव्हा इथे ब्रह्मसुख आहे. आणि त्याला इच्छा कशाची आहे? विषय सुखाची. तो कशाला कीर्तनाला येतो? मग तो तमाशाला घेतल्याशिवाय राहत नाही. कशा करता सांगितलं? म्हणून ब्रह्म म्हणजे आनंद स्वरूप, त्याची इच्छा जवळ होत नसते. तुम्हाला पुढे क्रमाक्रमाने सांगू. तेव्हा एक सुख आहे, सुखाचे प्रकार तुम्हाला पुढे क्रमाक्रमाने सांगू. आपण झोप कशा करता घेतो? सुखाकर. सुखाकरता घेतो काय? झोपेत जर सुख नसतं तर कोणी घेण्याची काय केली नसती, इच्छा केली आहे. सुखाचे प्रकार आहे ना. एकाच वेळा 2 जेवण आले, आमंत्रण किती मिळालं? दोघांचं. मग तो विचारतो द्वादशी सोडायला कोणाकडे जायचं? आमंत्रण किती आहे? 2. सहज विचारतो तो. म्हटलं का तुमचा जेवणाकडे यायचं का? मला लागले महाराज. बरं का, सुंदर पिठलं आणि भाकरी करून ठेवलेली आहे. म्हटलं बरं आहे, काय हरकत नाही. दुसरा आमंत्रण आलं. म्हटलं काय? श्रीवालाजीचा बेत आहे ते. श्री म्हणजे श्रीखंड, बा म्हणजे. मग आता कोणत्या आमंत्रणाची इच्छा करतो तो? अरे कोण पिठल्या भाकरीचे का? मग कशाचे करतो? पहिलं आमंत्रण काय करून टाकतो? भात करून टाकतो, कारण त्याच्यामध्ये विषय सुख नाही. श्री बालाजीमध्ये काय विषय सुख आहे. तसं तुमच्या ब्रह्मसुखामध्ये मला विषय सुख नाही, म्हणून तो ब्रह्मसुखाची इच्छा न करताना कोणत्या सुखाची इच्छा करतो? विषय सुखाची. विषय सुखाची.
आहे का? साधक मात्र वेगळा, बहुजन समाज सगळे वेगळे. तेव्हा विषय सुख हे मोक्षामध्ये जाईल म्हणून तो विषय सुखाची इच्छा करीत नाही, आहे का? अशा प्रकारे बरोबर आणखी वाकणे सांगायचे. त्रिवेद दुःख नाश आलं का लक्षामध्ये? 3 प्रकाराने होत असल्यामुळे दुःख नाशाची काय करीत नाही, इच्छा करीत नाही. ब्रह्माचं ज्ञानच नसल्यामुळे ब्रह्माची काय करीत नाही, आणि ज्याला ब्रह्माचं ज्ञान आहे तोही मुक्तच आहे, तोही इच्छा करीत नाही. मग इच्छा कशाची करतात? आणि विषय सुख ब्रह्मसुखामध्ये जाईल. आता इच्छाच नाही म्हणून साधनात काय नाही. ज्याला पकवान शिकायचंच नाही तो कशाला पकवान आणतो? साधनाची इच्छा केव्हा होते? अगोदर त्याची गरज लागायला लागते. मग गरज लागली म्हणजे त्याची इच्छा होत होते. यावरून सिद्धांत काय निघाला? म्हणून साधनामध्ये प्रवृत्ती नाही, म्हणून कोणी साधक नाही. म्हणून तुमचा ग्रंथ काय आहे? गिराईकच नाही त्याला तो माशा मारत बसायचा का? थोडे याकरिता मोक्षाची कोणीही पुरुष इच्छा करीत नाही. म्हणजे वैराग्य, शम, दम, उपरती ही कोणाचेच ठिकाणी असणे शक्य नाही. हे पहा, साधनामध्ये प्रवृत्ती नाही. पुढे म्हणून साधन चतुष्ट संपन्न जो ग्रंथाचा अधिकारी सांगितला तसा अधिकारी असणे संभवनीय नाही. हे पहा, म्हणून मग ग्रंथाचा अधिकारी कोणता सांगितला? तो ग्रंथाचा अधिकारी असू शकत, कारण साधनच नाही, साधनात प्रवृत्ती नाही, म्हणून तो ग्रंथाचा काय होत नाही. ज्याला विचार सगळं शिकण्याची काय नाही, इच्छा नाही, तो कशाला पाठाला येईल? एखाद्या वेळेला येत असते काही कौतुक म्हणून, आपल्याचे पाहतात आणि केव्हा निघून जातात हे कळत नाही. विचारलं, म्हटलं हो काय चाललं आहे? तो आमचा विषय नाही. आणि विद्यार्थी आल्याशिवाय राहत नाही, कारण त्याला ज्ञान प्राप्त करून घ्यायचं आहे. ज्याला इच्छाच नाही म्हणून साधनामध्ये काय नाही. म्हणून साधना केव्हा करत असतो? अगोदर काय असायला लागते, आणि मग साधनामध्ये काय होते? काय करे? अन्नाची इच्छा केव्हा करतो मनुष्य? अगोदर भूक लागली पाहिजे, आणि मग त्याची काय करतो? इच्छा करतो. संपलं का? बरं, आपल्याला काय करायचं आहे? उत्तर द्यायचं आहे. म्हणलं हे पहा, आमचा ग्रंथ निष्फल नाही. मग काय आहे? अधिकारी आहे. दुःखाची निवृत्ती होते, पण ती लयरूप होते. कारण ती होते अत्यंत दुःखाच्या निवृत्तीची काय आहे? इच्छा आहे. आणि लौकिक उपायाने निवृत्ती होते, पण ती कोणती? लयरूप निवृत्ती होते. विना जगन निवृत्तीशिवाय आत्यंतिक निवृत्ती संभवू शकत नाही. एक भाग म्हणून कारण वर्तमान जगन निवृत्तीची इच्छा आहे. दुसरा भाग कोणता? ब्रह्मप्राप्तीची. जरी त्याला ब्रह्म माहिती नाही तरी शास्त्रावरून, गुरुजीकडून, इतराकडून, नाही का, वारकरी शिक्षण संस्था आहे, असं ज्ञान झाल्याशिवाय त्याला ब्रह्माचं काय होते? ज्ञान होते. म्हणून ब्रह्मप्राप्तीची इच्छा नाही हे तुम्हाला म्हणता येत नाही. ब्रह्मप्राप्तीची काय आहे? इच्छा आहे की सकल दुःख निवृत्तीची इच्छा आहे, आणि ब्रह्मप्राप्तीची काय आहे? मग साधनामध्ये काय आहे? प्रवृत्त आहे. तर या ग्रंथाचा काय आहे? अधिकारी. अशा रीतीने बरं का, पूर्वपक्ष उत्तर पक्ष, पूर्वपक्ष बरोबर उद्या वाचून काढा, सांगता आलं पाहिजे. अधिक विचार कधी सांगू? मग उद्या सांगा. इथेच थांबा.